नमस्कार मैत्रिणींनो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 34 साइज 2 पीस कटोरी पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर मी इथे माप लिहून घेतली आहेत। तर या मापाप्रमाणे आपल्याला पेपर कटिंग करायची आहे। तर चला तर मग सुरुवात करूयात। इथे पाहू शकता मी हा पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि मी अशी घडी केलेली बघा। तर आपल्याला 2 पीस कटोरी करण्यासाठी आपल्याला इकडे 1 ते 1.5 इंच अंतर सोडावं लागतं। तर आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करायचं असल्यामुळे मी ही घडी करून घेतलेली आहे। तर आधी आपण इथे लाईन आखून घेऊयात। तर मी इथे घडीवरती आखून घेतलेला आहे आणि आता आपल्याला टाकायची आहे ब्लाउजची उंची। तर आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5 आणि 1 इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचा आहे, म्हणजे 14.5। तर इथे पण आपल्याला 14.5 वरच खून करायची आहे आणि इथे जिथे आपण 14.5 घेतलेला आहे तिथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप। आपल्याला 34 साइज साठी शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। तर पाहू शकता आणि आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मुंडा खोलीचं माप। मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे 5.5 इंच। तर खाली पण आपल्याला एकदा चेक करायचंय की 5.5 इंच आलं आहे का, नाही तर काय वेळेला आपल्याला घाईमध्ये हे अंतर कमी जास्त होतं, म्हणून नंतर आपल्याला हे एकदा मोजून घ्यायचंय आणि ही आपल्याला लाईन अशी आखून घ्यायची। त्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे ती पुढे सरळ आखायची। इथे टाकायचं आहे आपल्याला छातीचं माप। आपली छाती आहे 34 ची, तर 34 चा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच। तर बघा 8.5 इंच घ्यायचंय आणि आपल्याला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची किंवा मग 2 इंच घेतली तरी चालते। तर बघा आपल्याला ही सरळ लाईन सरळ खाली आखायची। लक्षात घ्या आपण इकडे 1.25 इंच अंतर सोडलेला आहे, तर आपल्याला 2 पीस कटोरीसाठी हे अंतर सोडायचं आहे। तर आता आपल्याला फ्रंटचा गळा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। फ्रंटचा गळा आहे आपला 6.25 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि हे आपल्याला असं आखून घ्यायचंय। तर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा इथे। तर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, इथून द्यायचा आहे 1.5 इंच वर आणि आतला जो आकार आहे तो आपल्याला 1 इंचच्या अंतरावर द्यायचा आहे, म्हणजे या दोन्हीच्या मधलं अंतर अर्धा इंच राहिलं पाहिजे। तर आपल्याला इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी फ्रेंच कर्व वापरायचे। ते आपल्याला असं व्यवस्थित आधी ठेवून घ्यायचंय पहा। त्यानंतर फ्रंटचा मुंडा जो आहे त्याला पण आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचंय। तर पाहू शकता इथे थोडंसं खाली घ्यायचंय। तर इथपर्यंत आपला बॅक आणि फ्रंट झाला। तर आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉस पट्टीचं माप। आपल्याला क्रॉस पट्टी खालनं घ्यायची आहे 2.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूला पण 2.5 इंचच घ्यायचंय आणि ही आपल्याला लाईन आखून घ्यायची। तर पहा आणि 1 इंच नंतर आपल्याला वरती घ्यायचंय आणि क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपल्याला क्रॉस पट्टीवर माप टाकायचं आहे। ही आहे क्रॉस पट्टी, ह्याला कुणी योगपट्टी पण म्हणतात। तर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे 5.25 इंच। तर इथे पण आपल्याला 5.25 इंचच घ्यायचं आहे आणि आपल्याला ही लाईन वरती सरळ आखायची आहे। ही लाईन आपल्याला मुंड्यापर्यंत आखली तरी चालते। तर मी इथे 4.5 इंच पर्यंत आखलेलं आहे। त्यानंतर
फ्रंटचा जो मुंडा आहे ना तिथून आपल्याला घ्यायचा आहे 2.25 ते 2.5 इंच, 2.25 आणि 2.5 इंच अशा दोन मार्किंग केलेले आहेत. तर इथून आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच वर. तर पहा आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची. तर अशी लाईन आखल्यामुळे आपल्याला कटोरीचा आकार देणं खूप सोपं जातं. तर बघा, तर आपली कटोरी आखून झालेली आहे. तर इथपर्यंत आपण नेहमीप्रमाणे कटोरी ब्लाउज शिवतो त्याचप्रमाणे आहे. तर आता इथून पुढे आपल्याला 2 पीस कटोरीचं माप टाकायचं आहे. तर पाहू शकता ही क्रॉस पट्टी जी आहे त्या क्रॉस पट्टीपासून आपल्याला वरती घ्यायचं आहे 3 इंच. तर इथे पण आपल्याला 3 इंच घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला 3 इंच घेऊन आपल्याला नंतर 1.25 इंच खाली यायचंय. तर बघा ते आपण 1.25 इंच खाली घेतलेला आहे. तर आपल्याला ही लाईन आखून घ्यायची. तर आपल्याला काय करायचंय बघा, इथे आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर आपली छाती आहे 34 साइजची. तर पाहू शकता 34 साइजची आहे. तर आपल्याला छातीचा 10वा भाग काढण्यासाठी फक्त इथं पॉइंट द्यायचा आहे. तर आपल्याला 3.5 ला फक्त एक लाईन कमी आहे. तर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायचा आहे. एक लाईनीने काही फरक पडत नाही. तर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायचंय. पण एक पट्टीवरनं वरती 3 इंच घेतलेला आहे. तर 3 इंच घेऊन नंतर आपण 1.25 इंच खाली आलोत आणि ही लाईन आखून घेतली हे लक्षात घ्या. तर आपल्याला हे लाईन आपली टक्स पॉइंट भेटतो आपल्याला ही लाईन आखल्यामुळे. तर 10.25 आपल्याला टक्स पॉइंट मिळाला आहे. तर आपल्याला छातीचा 10वा भाग कसं काढायचं ते पाहिलं. तर 3.5 इंच आपल्याला इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचंय. तर पाहू शकता बरोबर आपल्याला असा टेप जिथपर्यंत येईल तिथपर्यंत घ्यायचा आहे. तर बघा 3.5 इंच इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला टेप ह्या पॉइंट वरून सरळ पुढे घ्यायचा आहे 3.5 इंच वर. तर पहा इथं आलं आहे. तर आपल्याला ही सरळ लाईन आखून घ्यायची. तर बघा ही सरळ लाईन आखून घेतली आणि ही पण लाईन आपल्याला अशीच आखून घ्यायची. हा जो गळा आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर पहा ही झाली आपली 2 पीस कटोरी. तर ह्याला आपल्याला नंबर द्यायचे आहेत. तर आपल्याला ते 1 नंबर, 2, 3 आणि 4 असे आपण नंबर दिले आहेत. तर आपल्याला आता हे कट करून घ्यायचंय. तर आपले हे 2 भाग झाले आहेत. आणि ही जी लाईन आहे तर आपली बॅकची ही जी लाईन आहे ती आखून घ्यायची आणि कट करून घ्यायची. तर पहा हे आपल्याला कट करायचे. नंतर आपल्याला इथे बॅकची गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची. तर आपण हे बॅक बाजूला ठेवूयात. तर इथे आपल्याला आधी क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. त्यानंतर बघा इथे पुढे जे आपण 1.5 इंच जास्त सोडलं होतं ते कट करून घ्यायचंय. त्यानंतर गळा कट करायचा आहे. कटोरी कट करून घ्यायची. पहा जसं आपण आखलेलं आहे तसंच आपल्याला ते कट करायचंय. तर बघा ही क्रॉस पट्टी. तर आता आपली राहिली आहे कटोरी. तर आता आपल्याला कटोरी
तर इथे आपल्याला कटोरीचा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा असा, असे या पद्धतीने कट करून घ्यायचे। तर ही झाली आपली कटोरी। जेव्हा आपण कापडावर हे माप ठेवून कटिंग करू तेव्हा आपल्याला हे माप वाढवून घ्यायचे। तर बघा मी इथे माप बाण दाखवलेला आहे, तिथे आपल्याला वाढवायचंय। बघा ही पूर्ण आपल्याला वाढवून घ्यायचंय, इथे पण आपल्याला वाढवायचंय। तर आपली ही शिलाई मार्जिन वाढवायची। तर बघा ही बाजू आणि ही बाजू आपल्याला वाढवून घ्यायची, ह्या बाजूला आपल्याला वाढवायचं नाहीये। तर आपलं इथं थोडंसं कट करायचं राहिलंय, ते कट करून घ्यायचंय। तर बघा हा बरोबर आपला कटोरीचा भाग होता आणि ही ते आपण कटोरी पुढे वाढवली आहे। तर आता आपल्याला हे वाढवून घ्यायचंय। तर बघा आपल्याला आता हे वाढवत असताना हे अंतर मोजायचं आहे। बघा 3 इंच आहे, तर आपल्याला इथे पण 3 इंच घेऊन परत अर्धा इंच शिलाईसाठी वाढवून घ्यायचंय। तर पहा इथे पण आपल्याला 3.5 इंच घ्यायचंय। तर आपल्याला ही सरळ लाईन आखून घ्यायची। छातीचा 5वा भाग आहे, एक झेरॉक्स काढून ठेवायची आहे। बघा छातीच्या म्हणजे आता 19च्या निम्मे 9, तर 19चा 3रा भाग 6.25, 4था भाग 4.25, 5वा भाग 4.25, 6वा भाग 3 आणि 10वा भाग 2 अशी आपल्याला हे भागाची एक झेरॉक्स काढून ठेवायची आहे। तर आपल्याला ऐन वेळेला ही उपयोगी पडते। आपल्याला छातीचा 5वा भाग बघायचा आहे। तर 34 छाती आहे बघा। तर ही लाईन अशी आहे, खाली 5वा भाग 6.25 इंच आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी वाढवायचा आहे। तर 6.25 इंच आणि अर्धा इंच वाढवल्याच्या नंतर येते 7.25 इंच। तर आपल्याला खालच्या बाजूला पण 7.25च घ्यायचा आहे। तर ही लाईन आपल्याला सरळ आखायची खाली। त्यानंतर आपल्याला एक पट्टीचा आकार द्यायचा आहे। बघा 1 इंच वरती घ्यायचंय आणि असं आपल्याला एक पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे, जसं की आपण मापावरती घेतो। तर हा आपला आकार झालेला आहे, तर पाहू शकता। आणि आता आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा 7.25च्या निम्म करायचंय। तर असं आणि आपल्याला ही सरळ लाईन खाली आखून घ्यायची आणि आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे। आपल्याला टक्स द्यायचा आहे 1.25 इंच, किंवा मग जर छातीचा भाग छोटा असेल 30-32 असे असतील तर आपल्याला इथे अर्धा इंचच वाढवायचा आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन हा टक्स पॉइंट आखून घ्यायचा आहे। तर पाहू शकता हे आपलं वाढून झालेलं आहे आणि याला आता 2 नंबर द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी खालनं 1.25 इंच खाली वाढवायची आहे। तर आता आपण बाही कशी कट करायची ते बघूयात। तर बघा ही आहे बाहीची बंद बाजू आणि ओपन बाजू आहे। तर आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे।
तर आपली बाहीची उंची आहे 4.5 इंच आणि 1 इंच शिलाईसाठी घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 इंच. तर 5.5 वर आपल्याला ही लाईन आखून घ्यायची. तर बघा, ही झाली बाहीची उंची. ही झाली बाहीची उंची. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे फिटिंगचं माप. तर आपली फिटिंग आहे 5.25 इंच आहे. फिटिंग आहे 5.25 इंच. तर माप घ्यायला सोपं व्हावं म्हणून मी 6 इंच घेतलेला आहे. आणि त्यापुढे आपल्याला घ्यायची आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथे आपल्याला टाकायचं आहे मुंडा खोलीचं माप. मुंडा खोली किंवा मग ह्याला कॅप हाईट पण म्हणतात. कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. तर ही लाईन आखून घ्यायची. तर पहा, मी ही लाईन अंदाजेच आखलेले आहेत. तर आता बघा, ही झाली आपली कॅप हाईट किंवा मग मुंडा खोली. तर हे जे फिटिंगचं माप आहे 6 इंच. तर आपल्याला हे माप इथे घ्यायचं आहे आणि त्यापुढे घ्यायचं आहे 1 इंच आणि त्यापुढे घ्यायची आहे आपली शिलाई मार्जिन. किंवा मग तुम्ही छातीचा 4था भाग घेतला तरी चालेल. तर आपल्याला ह्या लाईनी आखून घ्यायच्यात फिटिंगच्या. तर बघा, आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. खाली घ्यायचा आहे 1 इंच. तर आपल्याला याच्या निम्म करायचं आहे. 7च्या निम्म 3.5 इंच आणि इथे पण 3.5 इंचच घ्यायचा आहे. तर बघा, मी याच्या निम्म केलं आहे. परत एकदा सांगते की याच्या निम्म करून मी इथे ही लाईन आखून घेतली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला असे 3 भाग करायचे. हा मधला भाग छोटा करायचा आहे. तर आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मला असा ह्या बाजूला आकार देता येत नाहीये. तर पहा, तर मला असा आकार द्यायची सवय. मी खालनं वरती आकार देत असते. तर बघा, आपली बाही परफेक्ट आखून झाली आहे. आणि हा जो मधला भाग जो आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला करायचा असतो, म्हणजे फ्रंट बाजूला. बाही कट करत असताना आपल्याला सुरुवातीला बॅकच्या मुंड्यावरनं कट करायचे. त्यानंतर बाही अशी करून हा फ्रंटचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा, बाहीचा आकार असा गोल आला पाहिजे. अशी बाही आखली तरच बाही चांगली बसते. तर हा झाला आपला बॅक. हे झालंय, ही झाली कटोरी जोडतो तो भाग. तर ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची राहिली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की ही कटोरी कशी वाढवायची आपल्याला कापडावर. तर पाहू शकता. तर आपल्याला मोजून अर्धा इंच बाहेरच्या बाजूने वाढवायचे. तर बघा, असं वरती वाढून हे असं अर्धा इंच वाढवायचे आणि खालच्या बाजूने पण आपल्याला हे असं सरळ घेऊन असं गोल राऊंड मध्ये वाढवायचे. तर बघा, आपल्याला असं वाढवून घ्यायचंय. हे असं कट करून घ्यायचंय.
तर ही कटोरी जोडल्याच्या नंतर अगदी परफेक्ट होते। क्रॉस पट्टी आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायची। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे हे पण कमेंट करून सांगा की नक्कीच मी प्रयत्न करेन। जरा उशीर होतो पण मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन। तर असेच कमेंट करा आणि मला सपोर्ट करा। तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तुमच्या सपोर्टमुळेच मी आजपर्यंत एवढ्या पुढे येऊ शकले। तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।